फेब्रुवारी संपता संपताच निसर्ग असा हा उघडा बोडका व्हायला सुरुवात झाली. कारण आमच्या इकडे विदर्भात भयंकर ऊन तपतं. इथनं गेला तर या साईडला पण इट्स ऑल जंगल रे बाबा. खाली पानं किती पडली आहेत. त्यांनी सगळीकडे बांबू लावून खूप मजा आणली. ही दाट होतात माहिती का, बांबूची झाडं अशी जवळजवळ क्लस्टरमध्ये लावली ना. आणि कचरा भयंकर आहे. हां, छोटीशा झाडाला कैऱ्या बघा बऱ्याच लागल्या आहेत. पण मध्ये मध्ये पाऊस येतो त्याने थोडासा मार खातं झाड आणि कैऱ्या पण पडतात. पण आता बऱ्यापैकी आता फाटक बंद ठेवावं लागेल, नाही तर कोणी येऊन कधीतरी तोडून जाईल असं भीती वाटते. पाऊस आला. कैऱ्यांना जपा आता. कैऱ्यांना शेवग्याची शेंगा बघतो. चालणं जरा कठीण आहे. आमराईची सावली कशी मस्त असते ना, अशी आल्हाददायक, तसं वाटतंय ना. आता हे पाही झाडं अशी मोठी झाली आहेत, अशी मस्त. आणखीन थोडीशी उंच होतील, डेरेदार होतील. डेरेदार म्हणता येत नाही आहे. आणि मग आणखीन मजा येईल. हे पाही सावली, थंड सावली असते. आंब्याची पण, कडुलिंबाची पण. वांगी लागून राहिली आता. वांगी लागत आहेत. थोडी थोडी भाजी येते आहे, डोकं काढते वर. पक्ष्यांचे आवाज पहा. ही मागची झाडं आहेत ना, याच्यावर खूप पक्षी आहेत. आणि समोर ते फ्लेम ऑफ फॉरेस्ट, हा वेड लावणारं. आणि माझा गुलमोहर पण वाढतोय, खूप आवडतो. हा, पण आता या इतक्या उंच गेलेल्या शेंगा काढीली सोडायला तोडणं म्हणजे खरंच आहे. खूप उंच झालंय झाड, वाटलं नाही एवढं उंच होईल मला. ते फ्लेम ऑफ फॉरेस्ट उठून दिसतंय नाही का रे. पांढरं घर, घराचा रंग पांढरा आहे. त्याच्या बॅकड्रॉपवरती फुलं इतकी सुरेख दिसत आहेत. दूरनं एकदम असं त्या फुलांमध्ये ते घर असल्यासारखं वाटलं आम्ही येत असताना. आता पण सगळंच कॅमेऱ्यात नाही दाखवत आहेत. हा, इथे हे कणेर लावलेलं मी आत्ता बघते आहे. आणि हा वेगळाच रंग आहे ना, हा रेअर रंग आहे, मी कधी पाहिलेला नाही. हा बघा आहे ना, असा लेमन येलो आहे. आणि ही आपली रेग्युलर जी असतात कणेरीची फुलं. काका बघतायत कैऱ्या. काय काका, किती दिवस घेणार या कैऱ्या? 1-2 महिने. तोवर तर आंब्याचा सीझन संपायला येतो. संत्र्याची झाडं आमच्या माणसाने हीच लावून ठेवली आहे खूप. मला कळतच नाही 4-4, 5-5 एका व्हेरायटीची कशाला लावायची. हां, मोगरा तर खूप छान आहे. आंब्याच्या त्या बाजूने चालायचं. ही मध्येच लावली आहेत ना 2-3 आंब्याची, मधल्या रांगेमध्ये येऊन गेली आहेत. काय होते इकडे चालायचं मागणं. बोगनवेल, बोगनवेल. ऊन वाढलं आहे, एप्रिलचं ऊन आहे. 2 दिवस थोडं पावसाळी होतं, पण आज चटक्क ऊन आहे. मी आता आज जाऊन बसणार आहे, AC चालवून पाहणार. मी ACचा आनंद घेणार. हा, मोगरा किती छान आहे. सगळी तोडतो का रे बाबा? आता तोडू, इतके तोडताय. मोगरा फुलला, मोगरा फुलला. हे चाफा येत आहे वर.
चाफा चांगला येऊन आला पकडला दोन तरी. आणि तिकडे आपण लेमन ग्रास किती सुरेख वाढलाय. हा मागच्यांचा प्लॉट पहा. माणूस न खरंच इथे येऊन राहतात इकडल्या या पांढऱ्या घरामध्ये. आणि या खाल्लेल्या अशा प्लेट्स आणि हे जिथे जातील तिथे घाण करून ठेवायचीच का आपण. जराही भान नाही. सामाजिक भान ठेवा ना रे बाबांनो थोडंसं तरी. तिकडे मंदिर आहे सुरेख शिवाचं, त्याच्याही समोर कचरे आहेत. काय म्हणावं खरंच. हे दिसतंय ना हे असं दाट समोर हे जांभूळ आहे. हे पहिलं टॉयलेट बांधलेलं, त्याच्या मागेही फरशी लावून घेतली आहे. अरेका चांगला, अरेका पिवळा पडतोय बाबा. गर्मी होणार ते. हां होणार. हा अरेका आहे ना. हां